आपण बघताय एबीपी माझा आणि महा कव्हरेज महानिकालाचा इकडे सुरू आहे आणि आणखी काही निकाल आपल्या समोर आलेले आहेत। त्या निकालांची अपडेट घेऊया आणि मग पुन्हा एकदा आपल्या पॅनल डिस्कशनकडे आपण वळणार आहोत। काही अपडेट्स आहेत ते बघूया। सांगलीमधून भाजपचे सुधीर गाडगीळ जिंकलेले आहेत। सांगलीमधला निकाल समोर आलाय, भाजपचे सुधीर गाडगीळ जिंकले आहेत। मिरजमध्ये भाजपचे सुरेश खाडे यांचा विजय झालाय, तर अहमदनगरमधनं शहरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप जिंकतायत। नांदगावात सुहास कांदे जिंकलेले आहेत। नांदगावातली बहुचर्चित लढाई, भुजबळांना धक्का बसतोय। उल्हासनगर भाजपचे कुमार आयलानी जिंकलेले आहेत। उल्हासनगरमधला निकाल देखील समोर आलाय। शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांनी बाजी मारली आहे, तर चोपड्यामध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत सोनवणे यांनी विजय मिळवलाय। जुन्नरमध्ये अपक्ष शरद सोनवणेंना 73,000 मतांची आघाडी आहे। अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे अनिल पाटील जिंकतायत, तर संगमनेर मधली मोठी अपडेट, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पराभूत। या घडीची सगळ्यात मोठी अपडेट, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये पराभूत झालेले आहेत। शिराळामध्ये भाजपचे सत्यजित देशमुख जिंकतायत। वैजापूर इकडे देखील शिवसेनेचा उमेदवार जिंकतोय, मात्र संगमनेर मधला हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल। काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसतोय। काही अपडेट घेऊन भारती आली आहे। भारती, अर्थात संगमनेरचा निकाल सांगायलाच मी इथे आलेली आहे की बाळासाहेब थोरात सातत्याने सकाळपासून आपल्याला पाहत होतो की प्रत्येक फेरीत ते मागे होते, मात्र आत्ता काही वेळापूर्वी ते पराभूत झाल्याची घोषणा झाली आहे। त्याच पद्धतीने क्षितिश ठाकूर, बवियाचे क्षितिश ठाकूर हे सुद्धा पराभूत झालेले आहेत। त्यामुळे जे आपण म्हणू शकतो की जिथे खरं तर कल्पना नव्हती अशा पद्धतीचे हे दोन महत्त्वाचे मोठे निकाल आहेत। दोन्ही ठिकाणी आत्ताच घोषणा झाली आहे आणि पराभूत झालेले आहेत ते दोघे। दोन महत्त्वाचे निकाल आता समोर आलेले आहेत आणि अर्थातच 8 वेळा जिंकलेले होते बाळासाहेब थोरात, मात्र 9व्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला। पूर्वी पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया। इतके मोठे धक्के कसे बसतात आणि इतका एकतर्फी निकाल काय याचाच कार्यकारण भाव आपण समजून घेतोय। पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे जाते, आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया। आपली चर्चा ह्या टप्प्यावर संपली होती, केतकर सरांशी चर्चा सुरू होती। आपण रेवडीबद्दल म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा रेवडी हा शब्द वापरत आले आणि तेच कुठंतरी भाजपानं महायुतीच्या सरकारनं राज्यात केलेलं आपण बघितलं। यात दुमत असायचं कारण नाही, पण काँग्रेसनं सुद्धा आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्याच 1,500 रुपयाचं 3,000 देणार असं म्हटल्यानंतर सुद्धा जर रेवडी हे महत्त्वाचं कारण असेल तर काँग्रेसला विजय का नाही मिळू शकला? साधं कारण आहे, इथे प्रत्यक्ष मिळालेली होती ना रेवडी, आता ती प्रॉमिस केलेली रेवडी आहे, पुढची रेवडी आहे। इथे हातात प्रत्यक्षात रेवडी मिळालेली आहे, मग ज्यांनी रेवडी आता दिलेली आहे हातात त्यांना मत देऊया असं त्याने म्हटलं। आणि काँग्रेसनी हा रेवडी मुद्दा कधीही काढलेला नाही। 1975-76 मध्ये 20 कलमी कार्यक्रमामधले 10 रेवड्या आहेत। आदिवासींना घरं दिलेली आहेत, कर्जमाफ्या झालेल्या आहेत, त्यानंतर वृद्धांना पेन्शन दिलंय, संजय गांधी निराधार योजना काढली, या सगळ्या रेवड्याच होत्या। त्यावेळेला फक्त मोदींची अशी टिंगल करण्याची पद्धत अजून यायची होती आपल्या देशामध्ये, ती आली, नंतर रेवड्यांची टिंगल सुरू झाली, मग नंतर भाजपने स्वतःच रेवड्या वाटायला सुरुवात केली। राजूजी काहीतरी म्हणतात आहेत, त्यांच्याकडे जाऊया। नाही, प्रश्न असा झाला की आमच्याकडून जी योजना जाहीर करण्यात आली ती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घ्या किंवा वयश्री योजना घ्या किंवा अप्रेंटिसशिपच्या योजना घ्या, आम्ही सगळे पैसे हे लोकांना दिले। महाविकास आघाडीचं काय झालं की त्यांनी प्रथम आम्हाला विरोध केला, प्रथम महिलांना विरोध केला, महिलांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणाले की बाबा लाच घेतात का, विकल्या जात आहेत का, आणि या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग नंतर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी त्याच गोष्टी टाकल्या। मग जे अगोदर विरोध करतायत, पैसे कुठून आणले, महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला, मग त्याच्यामुळे लोकांमध्ये ही परिस्थिती झाली की जे लोक विरोध करत होते तेच आता परत टाकतायत, तर यांच्यावर विश्वास किती ठेवायचा। आणि त्याचा एक खूप परिणाम म्हणजे खाली ज्यावेळी आम्ही प्रचार करत होतो त्यावेळी लोकांच्या, बहिणींच्या, माया माऊलींच्या रिॲक्शन्स होत्या की हे लोक आपल्याला विरोध करत होते, हे लाचखोर बोलत होते, हे विकत घेण्याची भाषा करत होते, आणि आता हेच म्हणतात तर यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा। नक्कीच हा एक मुद्दा आहे। भाई, मी आपल्याकडे येते पण एक वेगळा मुद्दा घेऊन येते। बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहे, एक मोठे नेते
काँग्रेसचे पराभूत झाले आहेत. नाही, अतिशय धक्कादायक आहे. अतिशय धक्कादायक आहे. ज्या व्यक्तीने 8 वेळा सातत्याने त्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलं आहे त्यांनी, त्यामुळे खरोखरच धक्कादायक आहे. मला राजू वाघमारेंच्या त्या ह्याच्यावर मुद्दाम बोलायचं, फार लवकर ते शिवसैनिक झाले. मुळात हे जे रेवडी ज्याला म्हणतात आहेत किंवा हे जे म्हणतात आहेत असं कोणीच म्हटलं नव्हतं. पंतप्रधान ते म्हणत नाही, यांचं सांगतो मी. पंतप्रधानांचं तर झालं, ते यांनी केतकर साहेबांनी त्याचं सांगितलं. अहो असं आहे की 1978 सालापासून ज्या महिलांसाठीच्या ज्या काही योजना आल्या, सगळ्या घटकांसाठी ज्या योजना आल्या, ज्याचा उल्लेख केतकरांनी केलं आणि ज्याचा उल्लेख आता हे बोलतात आहेत की आम्ही त्याच्यावर टीका केली, तर टीका केली नाही. कर्नाटक राज्यामध्ये महालक्ष्मी योजना लागू झाली, याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये लागू झाली. त्यामुळे असं नाही, आणि ती 3-3 हजाराचीच आहे. सांगण्याचं उद्दिष्ट असं की तीच आम्ही इकडे सुद्धा लागू करू असं सांगितलं. त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे ते तितकंसं बरोबर नाही. राहिली गोष्ट अशी टीका झाली नसली तरी सुद्धा नेते मंडळी अशी होती ज्यांनी 1500 काय होतं इथपासून ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. असे वेगवेगळे मुद्दे उचलले होते. ते बरोबर आहेच मुळात, कारण आताचा तो विषय नसल्यामुळे मी त्याला फाटे फोडत नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, ज्या दिवशी ही योजना लागू झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी 30% विजेचे बिल वाढले. त्यामुळे त्या संदर्भामध्ये बोलत असताना मी सुद्धा बोललोय आणि अनेक जण ह्याचा संदर्भ देताना हे सगळेच बोलत होते. त्यामुळे त्यांच्या योजनेवर काहीतरी टीका असा विषय नव्हता, कारण ही योजना मध्य प्रदेशमध्ये त्यावेळच्या सरकारने ती आणलीच होती आणि अशा प्रकारच्या योजना ह्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रामध्ये त्या अधिक प्रमाणामध्ये वाढतील अशी साधारण आमची संकल्पना होती. आता निकाल हाती यायला सुरुवात झाली. एक अत्यंत धक्कादायक निकाल संगमनेर मधून आपल्याला पाहायला मिळाला. बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहेत. 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात बाळासाहेब थोरात होते, पण ते पराभूत झालेत. कर्जत जामखेड मधून रोहित पवार पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय, तर दौंड मधून भाजपच्या राहुल कुल यांचा विजय झालेला आहे. अचलपूरमध्ये बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहेत. भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या ठरतोय तो म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचा. भाई, आपला मुद्दा कळला, आपण जे म्हटलं ते, पण बाळासाहेब थोरात हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि काय कारण असतील? म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं सुरुवातीला माझ्या जेव्हा मी ओपनिंगला जेव्हा मी आलो त्यावेळेला की अनाकलनीय असं हे सगळं आपल्या समोर आहे. ज्यांनी सहकार उभा केला 2 पिढ्या 3 पिढ्या, बाळासाहेबांचे वडील ते सुद्धा आमदार होते आणि म्हणजे 3 पिढ्या त्यांनी तो भाग संपूर्ण उभा केला. विखे असतील, ह्या सगळ्या ह्या कुटुंबानेच महाराष्ट्राला एक दिशा दिली. अशा व्यक्तींचा ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला अंतर्मुख व्हायलाच होतं आणि मला अतिशय माझ्या मनाला अतिशय वेदना होतात आहेत. पण लोकांचा कौल आहे तो स्वीकारला पाहिजे या दृष्टीने. फक्त आता याची कारणमीमांसा होत असताना महाविकास आघाडीच्या आमच्या ह्या सगळ्या विशेषतः माझ्या काँग्रेसच्या नेत्यांना हा मेसेज जावा म्हणून मी सांगतोय आणि जाहीररित्या सांगतोय की आम्ही टीम म्हणून लढलोच नाही. या प्रत्येकाने आपला आपला जिल्हा पाहिला. अगदी मुंबईत दारुण अतिशय, मी स्वतः त्या चर्चेमध्ये होतो म्हणून मी हे अधिकारवाणीने सांगू शकतो की ज्या पद्धतीने एक पक्ष म्हणून लढायला पाहिजे होतं ते लढलं गेलं नाही. मी फक्त काँग्रेसचं म्हणतोय, बाकीच्यांचं ते लोक सांगतील, मी त्याच्यावर योग्य नाही. एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट समोर येते. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जाते. अर्थात मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, कारण का महायुतीला जरी बहुमत मिळताना दिसत असलं तरी सुद्धा मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, कोणत्या पक्षाचा नेता बसणार हे अजूनही स्पष्ट नाही. पण 25 तारखेला शपथविधी होऊ शकतो अशी माहिती मिळते. आज 23 तारीख आहे, म्हणजे साधारणतः परवाच
शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपतोय, त्यामुळे 25 तारखेला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊ शकतो। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, आता मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या हालचालींना वेग आलाय, काय अपडेट्स आहेत? आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल। महायुती आता सत्तेत येत आहे हे स्पष्टपणे आता झालेलं आहे आणि त्यामुळेच महायुतीमध्ये देखील सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। 25 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुंबईत हा शपथविधी सोहळा होईल आणि यासाठीची हालचाल जी आहे ती आता तिन्ही महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचीच एक पार्श्वभूमी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उद्याच त्यांचे जे सर्व आमदार आहेत त्यांची गटनेत्याची उद्याची जी बैठक आहे ती आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये गटनेता निवडला जाईल। कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हेच गटनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील आणि त्यानंतर सह्यांचं पत्र घेतलं जाईल आणि ते समर्थनासाठी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल। महायुतीच्या समर्थनाची पत्र उद्याच राज्यपालांना जातील आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नव सरकार जे आहे महायुती सरकार पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्याची जी आकडेवारी पाहतोय त्याच्यामध्ये भाजप सर्वात बरोबर आहे। त्याच्यामुळे आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या हालचालींना, सत्ता स्थापना संदर्भातल्या हालचालींना वेग आलाय। पूर्वी आई, आपण एक अत्यंत मोठं विधान केलं आता की आपण काँग्रेस पक्ष म्हणून एकत्र लढले नाहीत ही निवडणूक, टीम म्हणून। त्या पद्धतीने त्यांच्यातही मतभेद होते। आघाडीमध्ये सुद्धा मतभेद होते, युतीमध्ये महायुतीमध्ये मतभेद होते, परंतु टीम म्हणून लढले आणि त्याचा हा आपल्या समोर आज आलेला जो हे आहे रिझल्ट आहे। काय अडचण आली नाही, आता हे नेतेच सांगू शकतील, मी नेता नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आमचे सगळे वाचाळवीर एकमेकाला म्हणजे प्रत्येक जण मुख्यमंत्री व्हायला बघत होता आणि ते बघत असताना त्यांना हेही कदाचित त्याचं आकलन झालं नसेल असं माझं मत आहे की आपल्या कार्यकर्त्याला काय वाटतंय किंवा जनतेला काय वाटतंय याची काही कोणी काही फारशी पर्वा केलेली दिसत नाही। मुंबईमध्ये तर अतिशय भयानक, मुंबईच्या इतिहासामध्ये पहिली वेळ काँग्रेस फक्त 11 जागा लढलंय। काँग्रेसची निर्मिती झाल्यापासून, मुंबईची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं आणि त्या 11 मध्ये फक्त 3च मराठी आहेत। मी मराठी हिंदी हे असलं भाषिक किंवा प्रांतिक मी कधीच बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्याचा परिणाम हा मुंबईमध्ये तर 100% होणार होता, परंतु आमच्या काही नेत्यांनी, काही स्वयंघोषित सुद्धा अनेक नेते आहेत, काही काल परवा आलेली नेते झालेले असे सुद्धा आहेत आणि त्यांच्या ह्या सगळ्या वाचाळ वृत्तीमुळे आणि कसल्याही संघटनेचा अनुभव नसलेले जी काही मंडळी नेते म्हणून आमच्या डोक्यावर आणून ठेवली गेली, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये हे आहे, या पराभवामध्ये त्यांचं सुद्धा मोठं कंट्रीब्युशन आहे। म्हणजे त्यांचा विजय मला अजिबात त्याला हे न लावायचं नाही। त्यांनी टीम म्हणून लढले, स्वतःचे मतभेद असताना, आपसामध्ये असताना त्यांनी लढाई मात्र एकत्र लढली आणि आता ते एकत्र सगळे आहेत। काँग्रेसच काँग्रेसला हरवते असं अनेक वेळेला म्हणतात, हे खरंच आहे, हे खरंच आहे, परंतु या वेळेला असं वाटलं होतं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं यश आम्ही कदाचित पचवू शकलो नाही का असा प्रश्न मी मला स्वतःला विचारतोय, कारण मीही सुद्धा जबाबदार आहे। चुकीच्या उमेदवारांना दिल्या गेली का? 100% याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही आणि कुणाला काय वाटतंय त्याच्याशी मला फारसं लेनदेन नाही, कारण याची सुनवाई पक्ष श्रेष्ठींकडे नाहीये का? पक्षाच्या फोरम मध्ये, पक्षाच्या याच्यामध्ये आता अनेक ह्या होतील। खरं तर मी थोडासा माझी बॉर्डर मी क्रॉस केले याची मला जाण आहे, परंतु हे मी मुद्दाम हे सगळं बोलतो आहे जेणेकरून आता तरी पक्षाच्या फोरम मध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा व्हावी आणि परत एकदा पक्ष बांधणी जी म्हणतो आपण, 139 वर्षाचा काँग्रेस आहे, कालचं परवाचं नाही। आणि हे असे आलेली काही मंडळी नेतेपदावर बसतात आणि मग नेत्यासारखं वागायला तुम्ही नेते म्हणून सर्वसामान्याला
तुमचा एक्सेप्टन्स पाहिजे, जो मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा दिसला नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही अंशी हेच आहे चित्र. मी ताराचंदजी तुमच्या बाजूला बसलेत. काँग्रेसबद्दल आपण सांगितलं. मी परत मूळ प्रश्नाकडे येते. आपण नगर जिल्ह्याचे आहात. काय सांगाल, बाळासाहेब थोरातांचा असा जो पराभव झालेला आहे तो अपेक्षित होता का? काय कारण आहे? बाळासाहेब थोरातांचा पराभव होणे हे कुणालाही असं म्हणजे वाटतच नव्हतं. परंतु झालं काय, ज्यावेळी लोकसभेचा दक्षिण भागामध्ये सुजय विखे यांचा पराभव झाला आणि या पराभवाला सुजय विखेच्या पराभवासाठी बाळासाहेब थोरातांनी जी रान उठवलं होतं त्याचा वचपा काढण्यासाठी विखे कुटुंबाने त्या समोरच्या शिवसेनाच्या अमोल जे खताळे त्यांना अत्यंत मोठं पाठबळ दिलं, सगळ्या प्रकारचं पाठबळ दिलं. आणि यामध्ये एक नौखा उमेदवार, नौखा फार त्या तालुक्यात परिचित नसलेला मुलगा उभा करून विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात अशा पद्धतीनं वचपा काढलेला दिसतोय. कारण संगमनेर आणि शिर्डी हे दोन्ही मतदारसंघ एकमेकाला लागून असल्यामुळे विखेंचे कार्यकर्ते संगमनेरमध्ये आहेत आणि थोरातांचे कार्यकर्ते शिर्डीमध्ये आहेत. रोजचं दैनंदिन नेहमी त्याचे संबंध असल्यामुळे आणि विखेंची ताकद ही बाळासाहेब थोरातांना पराभूत करण्यामध्ये निश्चित कारणीभूत ठरली असं माझं मत आहे. पण दोघांमधलं वैर हे फार जुनं आहे आणि ते वैर बघता जर असं काही विखेंनी थोरातांसाठी केलं असेल तर तेच थोरातांनी सुद्धा शिर्डीत केलं असणारच. नाही, बाळासाहेब थोरातांनी विखेंना पाडण्यासाठी त्यांनी सुद्धा जंगजिग पसरलं. ज्या महिला उमेदवार होत्या प्रभावती घोगरे या अत्यंत नौख्या होत्या, तरीसुद्धा त्यांना याच्यामध्ये आणलं, प्रभावामध्ये आणलं आणि त्यांना सुद्धा ताकद दिली. मात्र विखे पाटलांकडे संपूर्ण यंत्रणा, कारखानदारी असेल, शिक्षण संस्था असतील आणि कार्यकारी मोठी फळी. आणि यावेळेस विखे पाटलांच्या आमचं एक ऑब्झर्वेशन असं आहे का त्यांनी आता मध्ये ते उघडकीचं आलंय का त्यांनी शिक्षण संस्थेतले काही विद्यार्थी जे मतदारसंघाच्या बाहेरचे होते मात्र मतदान आधार कार्ड बनवून त्यांचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतले, असे बोगस मतदान घडण्याचे प्रकार केले. त्यातून त्यांना सुद्धा तो एक पाठिंबा मिळाला. माझं दुसरं ऑब्झर्वेशन असं आहे का महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालं. म्हणजे नक्कीच ताराचंदजी, मी आपला मुद्दा कळला. मी संजीव खांडेकर आपल्याकडे येते. आपण मुंबईत येऊया आणि माहीम मतदारसंघाकडे जाऊया. खरं म्हणजे मला ह्याच्यावर एक बोलायचं आहे, अगदी अर्ध मिनिट. बरं. नम्रपणे मला वाटतं की एक वेगळा अँगल मी लक्षात आणून देऊ इच्छितो. बाळासाहेब थोरात इतकं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि जर आघाडीला मिळालं बहुमत तर मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार. तर थोडी मतदारसंघातनं अशी माझ्याकडे माहिती आहे की ते निवडून येणारच हे इतकं गृहीत धरलं गेलं की त्यांनी प्रचार राज्यभर केला. मग तपासून पाहिलं पाहिजे की मतदारसंघाकडे काही लक्ष द्यायला कमी, कारण की निकाल काय लागलायच्या निरपेक्ष मी म्हणतोय की भारतीय मतदार बुद्धिमान आहे, आग्रही आहे. आणि तुम्ही आधी 8 वेळा निवडणूक जिंकलेली असले तरी मतदाराला हवं असतं की आम्हाला बाळासाहेब येऊन भेटले, म्हटले आम्हाला द्या बरं का हे काम केलं, तर ते एक तपासून पाहिलं पाहिजे. आणि मी त्याच्याशीच जोडलेलं आणि कमी शब्दात सांगतो, लोकसभेचे निकाल लागले तेव्हा राजकीय चित्र हे होतं की आघाडीचा मोठा विजय झालाय. एक प्रकारे त्यातूनचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला का की आता येणारच होत. शिवाय एकूणच भारत त्यात महाराष्ट्र याला निवडणुकांचा अभ्यास दाखवून देतो की लोकसभेपासूनच्या 6 महिन्यात जर विधानसभा असेल तर ते लोकसभेची त्याच्यावर सावली असते. मग जसं लोकसभेच्या वेळी तसं भाजपचं झालं ओव्हर कॉन्फिडन्स, अबकी बार 400 पार, आणि आमचं सरकार येणारच आहे. आणि त्या नादात पक्षांतर्गत मग कापाकाप्या चालू होतात की ह्याच्या निवडून आले तर हा मोठा होईल. तर आघाडीमध्ये सुद्धा की आता लोकसभा म्हणजे आम्ही येणारच आहोत आणि मग जर निकष की ज्याचे जास्ती येतील त्याचा मुख्यमंत्री होणार, तर मग जसे माझे आले पाहिजेत तसं जरा ह्याचे नाही आले पाहिजेत. तर ह्या होतात राजकीय कापाकाप्या, याचे असू शकतात हे परिणाम. नक्कीच. आपण माहीम कडे वळूया. अमित ठाकरे हे सुरुवातीला सकाळी आघाडीवर होते, मात्र आता ते 3ऱ्या क्रमांकावर गेले आहेत. हेच अपेक्षित होतं का?
माहीममध्ये मुख्यतः हे अपेक्षित होतं, पण त्यापूर्वी मला एक दोन गोष्टी आधीच्या चर्चेच्या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. त्याचा एक भाग म्हणजे जे कुमार केतकर मगाशी म्हणाले की मागच्या लोकसभेच्या पराभवानंतर महायुतीने स्वतःचं जे काही चिंतन बैठका ज्या घेतल्या, 3-4 म्हणजे ॲक्च्युली 10-15 पॉईंट्स सांगता येतील, पण मी आता एक 2-3 सांगतो सुरुवातीला. एक महत्त्वाचा भाग त्यांनी केला बदल, आणि तो अतिशय महत्त्वाचा ठरतो केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, देशाच्या राजकारणासाठी सुद्धा. तो म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं असावं की मोदी हा जो फॅक्टर आत्तापर्यंत गेल्या 10-12 वर्ष चालत होता तो चालत नाही. त्यामुळे आपल्याला यावेळी दिसून आलं असेल की महाराष्ट्रामध्ये मोदी हा निवडणुकीमध्ये फॅक्टरच नव्हता, ना मतदारांच्या मध्ये होता, ना भाषणांच्या मध्ये होता, ना कोणी काही. मोदी हा फॅक्टरच तरी काढून टाकला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कदाचित हा मोदी यांच्या काय म्हणतात त्याला विंगेमध्ये जाण्याची सुरुवात असू शकते. दुसरा भाग असा आहे, रेवडी हा त्यांनी सांगितलाच होता की रेवडीचा वापर त्यांनी भरपूर केला, पण त्याच्या बरोबरीनं आपण जर लक्षात घेतलं, हे जे दोन त्यांचे सहकारी आहेत भाजपचे, शिंदे आणि अजित पवार, या दोघांनीही मोठ्या प्रमाणामध्ये फर्स्ट टाईम आपल्याला असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये PR आणि कॉर्पोरेट आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वापरल्या. आपण माहीम बद्दल चर्चा करतोय आणि त्या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माहीम मधून अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झालाय आणि ठाकरे गटाचे महेश सावंत माहीम मध्ये विजयी झालेत. ना सदा सरवणकर ना अमित ठाकरे. विजयाची माळ पडलेली आहे महेश सावंत यांच्या गळ्यामध्ये. महेश सावंत हे ठाकरे गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर येवल्यामधून छगन भुजबळ विजयी झालेत. काहीशी धाकधूक होती छगन भुजबळ यांच्या मनामध्ये सुद्धा, कारण का प्राथमिक फेऱ्यांमध्ये छगन भुजबळ अनेकदा मागे राहत होते, पिछाडीवर होते, पण छगन भुजबळ यांचा विजय झालाय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अमित ठाकरे माहीम मधून पराभूत झालेत. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. संजीवजी, आपण पहिले माहीमकडे येऊया. माहीममध्ये आपण बघतोय की आता तर पराभव झाला हे कळलं. जर सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेता आली असती तर चान्सेस अमित ठाकरेंचे जास्त चांगले असते का? स्वाभाविकच आहे. म्हणजे जर त्यांना पाठिंबाच दिला असता शिंदे सेनेनी तर त्यांना मतं मिळाली असती. परंतु एक लक्षात घ्या, तिथे अमित ठाकरे म्हणजे दोघांचंही नुकसान झालं. आणि तिथे अमित ठाकरेंचा लोकांशी काही संबंधच नव्हता. म्हणजे त्या एका इंटरव्ह्यूमध्ये, त्या इंटरव्ह्यूची बरीच चर्चा आणि मी याच्यावरती समाज माध्यमांमध्ये ऐकली. त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतं माहीमच्या मध्ये काय करणार तुम्ही? ते म्हणले चौपाटी स्वच्छ करण्याची फार गरज आहे. सर्वसामान्य माणसांचे जे गरीब, तिथले काय पानवाले, तिथले हॉकर, अनेक प्रकारचे, तिथले कोळी बांधव, मुस्लिम बांधव, यांच्या कोणाच्याही प्रश्नांकडे त्यांना माहिती नव्हतं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये घरापासून चालत फिरतो. तर लोकांनी त्याच्यावर ट्रोल केलं की अरे हे चाललंय काय, म्हणजे चालत फिरतो हे जर क्वालिफिकेशन असेल आणि त्यासाठी मत द्यायचं असेल तर आम्ही देणार नाही मत. हा मुख्यतः भाग होता. अमित ठाकरेंवरती दोन गोष्टी होत्या. एक, राज ठाकरेंवरती पण राग आहे लोकांचा की त्यांनी सतत बदललेल्या भूमिका, रोज नवीन घेतलेल्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.